हे गुड मॉर्निंग बच्चा पार्टी। कैसे हो आप लोग? मेरे हिसाब से बहुत ही बेहतरीन होंगे। तो चलो स्टार्ट करते हैं आज का अपना नया सेशन, है ना? तो मुझे बता दीजिए कि कितने बच्चे यहाँ पे प्रेजेंट हैं। बहुत जल्दी 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 कमेंट कर दीजिए, जल्दी जल्दी मैसेज भेजिएगा और जितना हो सके सारे बच्चों को भी बता दीजिए। ओके। चलो। तो चलो आज का ये सेशन बहुत ही बेहतरीन होने वाला है। ओके, जितना भी हम लोगों ने क्लास में पढ़ा था, ओके, उसी के रिगार्डिंग अलग अलग किस्म के सवाल और कैसे पूछे जा सकते हैं, इस पर्टिकुलर टॉपिक पे आज हम लोग डिस्कस करने वाले हैं। ओके, तो अपना ऑलमोस्ट बेसिक क्लास में हो चुका है। अब बहुत बढ़िया बढ़िया एग्जांपल्स पे डिस्कस कर लेते हैं। ओके, तो चलो स्टार्ट करते हैं और जल्दी से मुझे बता दीजिए कि कितने बच्चे आप लोग यहाँ पे प्रेजेंट हो। ठीक है, जल्दी जल्दी प्रेजेंट ही अपनी लगा दीजिएगा। ओके, और हो सके तो ग्रुप में भी डाल दीजिए। ठीक है, चलो स्टार्ट करता हूं मैं आज का ये अपना सेशन। बघा, द व्हॅल्यू ऑफ बघा आपण गुणाकार आणि भागाकार रिगार्डिंग आपला हा सेशन आजचा असणार आहे. ठीक आहे, आणि ज्यांना कोणाला या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये थोडस त्रास होत असेल, जे आपण बेसिक बघितलं होतं त्याच्याबद्दल थोडस रीड करून घ्याल. ओके, म्हणजे तुम्हाला इथे त्रास होणार नाही, है ना? बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. बघा, मी इंग्लिश मध्ये जरूर सांगणार आहे इथे सुरुवातीला क्वेश्चन, पण त्याच्या मराठीमध्ये पण सांगतोय काय म्हणतात. हा, द व्हॅल्यू ऑफ 0.1, 0.5 आणि ते म्हणजे याचं असं मिनिंग आहे की 0.1, 0.5 आणि 33.55 यांचा गुणाकार किती होणार. याचं असं म्हणणं आहे की गुणाकार किती होणार. गुणाकार सांगा म्हणतो. एक मिनिट. ओके, याचा गुणाकार किती होणार, बस हाच प्रश्न विचारलाय. तर बघा काय करणार आहे आपण. मी तुम्हाला बघा बघा सगळ्यात मेन ठीक है, इसमें जनरली मैंने आप लोगों को एक बताया था कि जेव्हा केव्हा पॉइंट रिगार्डिंग प्रश्न असतो आणि आपण स्पेशली जेव्हा गुणाकार करत असतो, ओके, तेव्हा जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायची की त्या पॉइंटला विसरून जायचं बस. आता बघा, पॉइंटला जर तुम्ही विसरलं तर 0.1 म्हणजे काय होतो रे. 0.1 म्हणजे एकच होतो. 0.5 म्हणजे काय रे, तर पाचच होतं. आणि 33.55 म्हणजे काय रे, तर 33.55 होतं. म्हणजे जनरली हम लोग पॉइंट को भूलते हैं, ये मेरा कहना है. ठीक आहे, आता मला सांगा, 1 गुणिला 5 म्हणजे काय. या दोघांचा गुणाकार कराल तर 5 येणार. मग या दोघांचा गुणाकार करा सीधा सीधा, तर 33.55 गुणिला 5 जेव्हा मी करतो तेव्हा बघा, आता हे गोष्ट खूप फास्ट झाली पाहिजे बरं. ठीक है, ये बहुत ही फास्ट होना चाहिए बच्चा. 5 फाइव कितना, 25. ठीक है, 5 फाइव कितना, 25 प्लस 2, 27. ओके, 5 3 15 प्लस 2, 17. ओके, 5 3 15 प्लस 1, 16. समझ रहे हो बात को. अब देखो 16775, आता पर्यायामध्ये बघाल ना, तर 16775 कुठेच नाहीये, हाच ऑप्शन आहे. बस उत्तर झालं आपलं. पण अजून प्रॉपर तुम्हाला उत्तर पाहायचं असेल कधी काल, अगर अगर किसी भी ऑप्शन में अगर सपोज दो दो एग्जाम्पल, दो दो ऑप्शन अगर सपोज वैसे ही रहते, तो फिर क्या करते. तो बस एक चीज याद रखो, जो आप पॉइंट भूले थे उस पॉइंट को गिनना चालू कर दो यार. देखो, गिनना चालू कर दो. कितना है पॉइंट के बाद डिजिट, देखो पॉइंट के बाद डिजिट मोजा किती आहे. एक, दोन, बघा बघा, एक, दोन, तीन आणि चार. तर चार अंकानंतर पॉइंट द्या. एक, दोन, तीन, चार, म्हणजे इथे पॉइंट, म्हणजे हा तुमचा 1.6775 उत्तर राहणार. समझला. रिपीट करके देख लीजिएगा बच्चा, है ना, मतलब आपको समझ में आ जाएगा. अब देखो, द व्हॅल्यू ऑफ मतलब तुम्हाला काय करणे आहे, भागाकार सांगणे आहे. इथे काय कशाचं, 56.80 भागीला 0.80, है ना. आता काय करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, 56.80 भागीला 0.80. बघा, आपको मैंने एक चीज बिल्कुल बताई थी, इसमें क्या बताया था कि जब भी कभी आप न्यूमरेटर और डिनॉमिनेटर अंशामध्ये आणि छेदामध्ये पॉइंटच्या नंतरचे जेव्हा अंक समान असतात ना, तर डायरेक्टली पॉइंट मरतो सीधा सीधा. मतलब यहाँ पे देखो पॉइंट नंतर किती अंक आहेत, एक आणि दोन. इकडे पण खाली एक आणि दोन, मेला, खतम काम.
मतलब 5680 भागीला 80. बस मर गया, वो सरेआम मर गया. पॉइंट अपने आप मरतो तेव्हा. ठीक आहे. मग आता काय रे, पॉइंट पॉइंट आपला मेल्यानंतर 0 0 वरचे खालचे मरण पावले. मग काय, 5 से 68 डिवाइडेड बाय 8. बस खत्म काम है ना. अब इस 8 को डिवाइड करना बहुत बड़ी बात नहीं है अपने लिए. 8 कितना जा, 8 7 जा 56 और 8 1 जा और 71. आंसर खत्म. देखो बच्चा, कोई कोई ऐसे भी डिवाइड करता है. 568 डिवाइडेड बाय, अपन ऐसा नहीं करते रे बच्चा. 8 कितना जा, 8 7 जा 56, फिर ऐसा 0 0, फिर ये 8 नीचे आएगा, फिर 8 बन जा. काय के लिए यार, ये समझ में ही आता है नहीं यहाँ से, है ना. आप नवोदय दे रहे हो, अब उस हिसाब से आपको देखो डिवाइड थोड़ा सा फास्ट करना, मल्टीपल थोड़ा सा फास्ट करना, मन ही मन करते रहना, ये थोड़ा सीखना पड़ेगा. इस पे थोड़ा सा वक्त देना पड़ेगा, तब जाके आप इन सब चीजों को फास्ट में कर पाओगे. ठीक है ना. क्योंकि देखो यहाँ पे 56, जैसे मैंने इसको बता रहा था 5 6 8, है ना. तो देखो 8 कितना जा, 7 जा 56 होता है ना, सीधा सीधा. और 8 कितना जा, 1 जा 71. बस खत्म काम. ओके, चलो नेक्स्ट पेज पे जा रहा. देखो बच्चा, विच ऑफ द फॉलोइंग इज इक्वल टू द 5. म्हणजे खालीलपैकी कोणता पर्याय हा 5च्या बरोबरीचा आहे, असं म्हणतोय. काय म्हणतोय हा, बघा मी हा प्रश्न समजावून सांगतोय. याच्या प्रश्नाचा मीनिंग असा आहे की खालीलपैकी, जे लिहत चला बरं, पूर्ण लिहून पाहिजे मला. आप जब भी क्लास में आओगे, जितना भी मैंने यहाँ पे पढ़ाया है, पूरा पॉइंट टू पॉइंट आपके पास लिखा हुआ रहना चाहिए, तभी मैं क्लास में एंट्री दूंगा नेक्स्ट टाइम से. ये भी याद रखना बच्चा. ठीक है. ओके. तो देखो हा प्रश्न काय म्हणतोय, विच ऑफ द फॉलोइंग इज इक्वल टू 5. याच्या मराठीमध्ये मी सांगतोय, तुम्ही लिहून ठेवा तसं तसं, की या खालील दिलेल्या पर्यायांपैकी कोणते पर्याय हे 5च्या बरोबरीचे आहे, हा प्रश्न आहे तुम्हाला. ठीक आहे. तर बघा, मी काय म्हटलं होतं, 10 गुणीला 0.5, 10 गुणीला दिमाग खराब. ठीक है. मैंने आपको क्या बोला था बच्चा, सीधा 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 कंसेप्ट है इसमें. क्या, की बघा, जर मी पहिला पर्याय बघतो 10 गुणीला 0.5, मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे, गुणाकार करत असताना जेव्हा केव्हा 10च्या पटीमधल्या कुठल्याही संख्येसोबत जेव्हा आपण गुणाकार करत असतो, तेव्हा जितके शून्य असतात, पॉइंट तितकंच समोर जात असते गुणाकारामध्ये. आणि भागाकारामध्ये त्याच्या उलट आहे. ठीक आहे. काय असते इथे गुणाकारामध्ये, जितके शून्य याच्याकडे आहे, तितकं हा पॉइंट राईट कडे म्हणजे उजवीकडे जात असते, हा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा, हा एक शून्य आहे, हा पॉइंट इकडे येणार ना रे. म्हणजे काय, दिमाग, अरे रे 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 रे, आता येतच झाला सर. 5.0 म्हणजे 5च होतो सर, हाच उत्तर आहे. हा उत्तर राहणार का गा, हा उत्तर राहणार का गा, तुम्हीच विचार का. 10 इंटू 0.05, बया एकच शून्य आहे, हा पॉइंट कुठे जाणार, फक्त इथे. हा झालं काय, 0.5. आपल्याला काय पाहिजे होतं, 5. हा होतो का, नाही होत. आता इथे बघ, हा पॉइंट एकच शून्य आहे, इथे जाणार, काय होणार, 0.005. आपला हा होणार का 5, नाही होणार. हा बघ इथे एकच, अरे नाही, हा पण नाही होणार, हा पण नाही होणार, एकच आपला उत्तर आहे. बघा, काही काही गोष्टी तो बिल्कुल तोंडी असतात रे. पेन का भी इस्तेमाल करने की जरूरत नहीं पड़ती है. समझ रहे हो. बस आपके कंसेप्ट बहुत बेहतरीन रखो. काय लक्षात ठेवायचं, की जेव्हा केव्हा आपण 10च्या पटीमध्ये असलेल्या कुठल्याही संख्येचा गुणाकार अगर दशांश संख्येसोबत आपण करतो ना, तर जितके शून्य असतात, पॉइंट तितकंच उजव्या बाजूला शिफ्ट करायचं, बस. ठीक आहे. चलो नेक्स्ट. देखो देखो देखो, विच ऑफ द फॉलोइंग इज इक्वल टू 8. म्हणजे 8च्या बरोबरीच्या, बघा हा प्रश्न काय म्हणतोय, 8च्या बरोबरीमध्ये असलेला खालील दिलेल्यापैकी पर्याय कुठला. ठीक आहे. तर आता बघा, आता बघा 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 बघा, जर मी पहिला पर्याय बघितला तर 4 भागीला 0.5, आत्ताच सांगितलं होतं मी, जर गुणाकार असेल ना, गुणाकारामध्ये जितकं, बघा बघा, आता मला एक गोष्ट सांगा, इथे हा 4 आहे. 4 कधी पण 4 असतो का, नाही. 4 म्हणजे 4.0 असते, भागीला 0.5. काय हे गोष्ट मान्य कराल. आता बघा, पॉइंट नंतर इकडे पण एक अंक, पॉइंट नंतर इथे पण एक अंक. तर जसं हा झाला तसा दिमाग खराब, पॉइंट मरते ना का, पॉइंट मेला तर तो काय झाला, 40 डिवायडेड बाय 5. अब ये 0.5 होणार, तर त्या शून्याला काही महत्व राहत नाही, समोरच्या अंकाच्या मागे वाल्याला खूप महत्व असते. तर 5 कितीक जा, दिमाग खराब, 8 जा. प्रश्न काय होता, की खालील दिलेल्या पर्यायांपैकी कुठला पर्याय 8च्या बरोबरीचा आहे, 8च्या बरोबर आहे. ठीक आहे.
तसंच तो कोणता पर्याय का हा हा होऊच नाही सके. दुसरा पर्याय होऊ शकते का 80 भागीला 0.005. बया तो 800च्या आसपास जाणार, तो 80 राहणार, आपल्याला 8 पाहिजे. ठीक आहे, हे पर्याय होणार नाही, करून बघाल खरं मध्ये. ठीक आहे, देखो अब नेक्स्ट नेक्स्ट देखते थोड़ा फास्ट में देखते बच्चा. देखो हा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 0.9 म्हणजे 0.9 गुणिले 8 भागिले 5 गुणिले 7.2. बया याची हा सीधा सीधा प्रश्न आपल्याला मराठीमध्ये असं येते, सोडवा. काय सोडवा? तर हा सोडवा. चलो देखते बच्चा, कुछ नहीं है इसमें. आता बघ, 0.9 गुणिले 8 5 गुणिले 7.2. अगं टेन्शन नको घेऊस, पाय मी का सांगतो तेवढा लक्ष ठेव. ठीक आहे, आता बघ, इथे वरती पॉइंट नंतर एक अंक आहे, मान्य करशील? अजी हो जी. इथे पण पॉइंट नंतर एक अंक आहे, मान्य करशील? अजी हो जी. तर मग पॉइंटला मार ना, मग खतम कर. 9 गुणिले 8 भागिले 5 गुणिले 72. काऊन पॉइंट मेला जी? अजी वरती पण अंशामध्ये पण पॉइंट नंतर एक अंक आहे आणि छेदामध्ये पण पॉइंट नंतर एक अंक आहे, मेला, खतम काम. आता मला सांग, वरची संख्या आणि खालच्या संख्यामध्ये कोणती तरी अशी एक संख्या आहे का जी एकामेकाच्या फाळ्यामध्ये येते? पाय बरं, 9च्या फाळ्यात सर 72 येते ना जी, आणि 8च्या फाळ्यात 72 येते. तर बया कोणाही एका सोबत मारतील. आता पाय, 9 1 जा 9 आणि 9 8 जा 72. सर एकच नंबर काम, हा तर मोठा सोपा आहे. बया थांब, आता वरती 8 आहे ना खाली 8 आहे, मारतेलही, मेला तो. आता काय उरलं बघ, 1 डिवायडेड बाय 5. सर पर्यायामध्ये एकही नाही यायची तसा, का करू मी समजूनच नहीं राहिला. बया तो डिवाइड करना तेले, डिवाइड कर. आता मैंने क्या बताया था, याद है आप लोगों को? जब भी कभी नीचे 5 आए तो उसको 10 बनाओ अपने आप. आता याला 10 बनवण्यासाठी गुणीला 2 करशील, तर वरती पण गुणीला 2 करावं लागेल. आता मला सांग, खाली का झाला? 5 दुने 10, एकच नंबर, आणि एंड 1 2 जा 2. ओ बेबी, आता मला सांग, खाली एक शून्य आहे, ठीक आहे, खाली डिवायडेड बाय 10 आहे, तर वरती काय होणार रे? वरती काय होणार? पॉइंटच्या शिफ्टिंग होणार इकडे, एक शून्य आहे म्हणून, म्हणून काय 0.2. तर तुमचा हा उत्तर 0.2 आहे. ठीक आहे, आता इथेच मी तुम्हाला उत्तर सांगू शकत होतो. बघा, खूपसे मुलं काय करतात, 1/5 आल्यानंतर 1 ला 5 ने डिवाइड करतात. असं पण तुम्ही करू शकता. 5 किती जा होत नाही म्हणून 0 0 1, मग पॉइंट, मग 0, मग 5 दुने 10. ठीक आहे, मर्जी तुमची आहे, तुम्ही असं पण करू शकता, असं पण करू शकता. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, तर आपलं उत्तर होणार 0.2. ठीक आहे, चलो आता बघा नवीन प्रश्न. त्यामध्ये काय म्हणताय की प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज 23.4375 इफ द फर्स्ट नंबर इज 6.25. अरे रे रे, काय इंग्लिश सांगता सर आम्हाला, ओक्टात निभाग खरा समजून नाही राहिला. आता पहा, तर दोन संख्यांचा गुणाकार पहा, लिहून टाकाला. जो पॉज कर करके आप लिखना बच्चा इस चीज को, मैं जो बोल रहा हूं. काय म्हणतोय हा प्रश्न, की दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्यांचा बघ, दोन संख्या आपल्याला माहित नाही, तर दोन संख्यांचा गुणाकार 23.4375 आहे जी. इफ म्हणजे त्यापैकी एक संख्या म्हणते, कोणती पण एक संख्या, त्यापैकी एक संख्या 6.25 असेल, तर दुसरी संख्या किती राहील जी, असा प्रश्न आहे. पारे टुकुर टुकुर पहा, लवकर लवकर पहा. बघा, काही नसे यामध्ये, टेन्शन घ्यायचं बिलकुल नाही. दुसरी संख्या विचारलं ना तुम्हाला, तर हे गुणाकारामध्ये आहे, तिकडे परल तर का होईल का? पाय बरं, 23.4375. अगर वो उधर भग गई तो सीधा सीधा समझ जाना, मल्टीपल अगर इक्वल टू के राइट में जाता है या लेफ्ट में जाता है तो सीधा सीधा डिवाइड बन जाता है. मतलब 6.25, खत्म. कोई टेंशन लेने का नहीं बच्चा. क्या ये बात पकड़ में आ रही सभी को? क्या ये बात समझ में आ रही है सभी को? ठीक है, अब ध्यान से देखो, अब ध्यान से देखे देखे देखो 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 देखो, कुछ नहीं है बच्चा, पूरा चिल्लर काम है ये. ठीक है, अब मुझे एक बात बताओ, सीधा सीधा एक कंसेप्ट पर डिस्कस करते हैं अपन, है ना. अब मुझे एक बात बताओ, अब ऊपर में भी और नीचे में भी पॉइंट के बाद यहाँ पे कितने डिजिट है रे? किती अंक आहेत इथे पॉइंटच्या नंतर? बघ तुम्हीच बघा, 1 2 3 4, आणि इथे किती अंक आहेत? 1 2. सर बैलेंस करना पड़ेगा, तो बैलेंस करना का, 4 अंक आहेत इथे, 2च अंक आहेत, इकडे 2 अंक लावून टाक. धर, लावून टाकलं, बॅलन्स झाला, सीधा सीधा तो मेला.
म्हणजे का 23437 डिवाइडेड बाय 62500. सर बहुत होकटाच आहे ना जी हा. काही टेन्शन नको घेऊस बया. पाय आता सीधा सीधा ह्या 2 झिरोला सध्या पुरता राहू दे. 2 झिरो म्हणजे काय होते आपल्या भाषेमध्ये 5 × 100 होते. मग नंतर पाहू आपण ते 2 शून्य खाली आहेत म्हणून 2 अंक पॉइंट शिफ्ट करून टाकू. काही टेंशन घेवायचा नाही. ठीक है 234375. चलो अब इसको इससे डिवाइड करो. फटफट फटफट डिवाइड करते. देखो मैं करके बता रहा. 2 3 4 3 7 5 ला मी भागाकार करतो रे. बघ लक्ष दे. मी भागाकार करतो कोणासोबत 6 से 25 सोबत. आता 6 से 25 सोबत मी अगर सपोज या 2300 समथिंग जे काही आहे याला जेव्हा गुणाकार करतो पाय एक गोष्ट माझ्या लक्षात येत आहे. काय की 6 से 25 ला जर मी 3 सोबत गुणाकार केलं ना रे. लक्ष दे पाय ओ लक्ष दे ओ लक्ष दे. जेव्हा 6 से 25 सोबत गुणाकार करतो 3 5 15 3 दूने 6 आणि 1 सॉरी 3 5 15 झालं 3 दूने 6 आणि 1 7 3 6 ओपे आणि 4 ना करना तो 6 4 24. ये अननेसेसरी बड़ा ही होने वाला है इससे. ठीक है इसलिए मैंने 3 से मल्टीपल किया तो 1875. लक्ष दे पाय 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 एकच नंबर काम. ठीक है अब जनरली अगर सपोज खाली 2 झिरो आहे तर 2 अंकानंतर पॉइंट राहणारच आहे. अगर सपोज हा मला मारायचा आहे 2 अंकानंतर पॉइंट राहणार आहे 100%. पाहून घ्या पाहून घ्या. म्हणजे इथे पॉइंट आहे. आता तिररी मायनस जेव्हा तुम्ही करता तेव्हा हा 3 15 गेलं किती 8 आणि मग हा 6 आणि मग हा 4. ठीक है बच्चा. अब ये तो 0 हो गया. अब ये क्या हो गया आपका 7 नीचे आ गया. ठीक है अब पॉइंट आहे म्हणून पॉइंट. ठीक आहे आता बघा थोडस दिमाग लावायचं जास्त नाही. काय की 625 सोबत असं काय गुणाकार करू जो 4600 समथिंग येणार. मला एक गोष्ट सांग या फक्त एकाच अंकासोबत गुणाकार करून पहा. 6 7 जा किती होते रे 42. म्हणजे जमला काम. हा अगर 8 जा मी करणार 6 7 जा 48 होतो. सॉरी 6 8 जा किती होतोय 6 8 जा 48 म्हणजे हा 46 च्या खूप मोठं येणार आहे. तर 7 सोबतच गुणाकार करावा लागेल. म्हणजे आता समोर जायची गरज नाहीये. 3.7 च्या आसपासचा आकडा कोणत्या पर्यायात आहे बघा बघा बघा. अरे जमला काम. बघा बारीक बारीक गोष्टी अभ्यास करायला शिका की काय काय मी कुठले कुठले स्टेप घेत आहे. ठीक है समझ रहे हो बातों को. अगर ये नहीं समझा होगा तो उसको एक बार और रिपीट करके देख लेना आपको समझ में आ जाएगा. ओके चलो मैं नेक्स्ट एग्जांपल पे जा रहा बच्चा. देखिए ये रे लवकर ये रे आजा. अरे आ गया आ गया. इकडलं झालं का आ गया. चल चल. आता नवीन प्रश्न हा प्रोडक्ट ऑफ तसाच सारखा प्रश्न बघू काय म्हणतोय बघा. त्याचं म्हणणं काय आहे की प्रोडक्ट ऑफ टू नंबर सर मराठीत सांगा सर आम्हाला. हा बाय 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 बाय. दोन संख्यांचा गुणाकार पाय पहिली आणि दुसरी या दोन संख्यांचा गुणाकार 6.76 आहे. जर एक संख्या दुसऱ्या संख्येच्या दिमाग खराब पायगा. एक संख्या दुसऱ्या संख्येच्या चारपट आहे म्हणते. पाय प्रश्न बिलकुल तसंच लिहून टाकायचं जसं मी आता बोलत आहे. प्रश्न असा आहे की दोन संख्यांचा गुणाकार 6.76 असून एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा सॉरी सॉरी पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या चारपट आहे. ठीक आहे तर लहानवाली संख्या सांगा असं म्हणते. ठीक आहे तर पहा का याचं म्हणणं काय होता कोणती तरी एक संख्या दुसऱ्या संख्येच्या चारपट आहे. बस तर तुम्हाला का पहिली संख्या माहित आहे का नाही. तर मग सॉरी पहिल्या संख्याबद्दल माहित आहे दुसऱ्या संख्येबद्दल माहित आहे का नाही माहित आहे ना जी. का करू तो पाय का. तर मग या दुसऱ्या चलो वो एक्स एक्स के भानगड में पडते नाही आपण. आता हे पहिल्या संख्येबद्दल माहित झालं ना आपल्याला. हो जी माहित झालं जी. चला खत्म काम मग. तर पहिली संख्या है बघा मैंने इसके पहले प्रैक्टिस भी कराया है आपको. ठीक है ये लो देख लीजिए. तर आपल्याला हा तर माहितच होता. तर पहिल्या संख्या इथे पुट करून टाकू काय तर चारपट आहे कुणाच्या दुसऱ्या संख्येच्या. ठीक है गुनीला दूसरी संख्या बरोबर 6.76. चलो देखो अगर सपोज ऐसा नहीं समझ रहा है आपको तो मैं थोड़ा सा आपको बता दूं ध्यान दो. एक मिनट हाँ. अगर ऐसा नहीं समझ रहा है तो मैं आपको अलग वे से बताता. देखो 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 जगह
बघा तुम्हाला म्हटलं म्हटलं काय होतं रे त्यांनी, उसने आपको ये बोला था कि पहली संख्या, ठीक है, पहली संख्या, पहली संख्या दुसऱ्या संख्येच्या 5 पट आहे. नाही सॉरी सॉरी, किती पट आहे? 4 पट आहे. ठीक आहे, 4 पट आहे, मान्य कराल? मला एक गोष्ट सांगा, पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या 4 पट आहे, म्हणजे पहिल्या संख्येबद्दल माहिती आहे की दुसऱ्या संख्येबद्दल माहिती आहे? विचार करा. अरे पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या 4 पट आहे ना, म्हणजे पहिल्या संख्येबद्दल माहिती आहे, दुसऱ्या संख्येबद्दल काहीच माहित नाही आहे. म्हणून दुसऱ्या संख्येस, दुसऱ्या संख्येस, ठीक आहे, दुसऱ्या संख्येस x माना. तर पहिली संख्या काय होणार मग? तर पहिली संख्या म्हणजे फर्स्ट संख्या काय होणार मग? 4 पट आहे ना, तर 4x होणार. बस 4 गुणिला 4 पट, पट म्हणजे गुणाकार असते, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा, हा तुमचं इक्वेशन होतं. या इक्वेशन मध्ये पुट करा ही व्हॅल्यू. तर चला, पहिली संख्या म्हणजे काय? 4x. दुसरी संख्या तुम्ही काय मानलं होतं? x. बरोबर किती? 676. ओबी एक नंबर काम. फाय 4x इंटू एक्स किती होते का? 4x चा स्क्वेअर इक्वल्स टू 6.76. पाय पाय पाय, टेन्शन घेवायचा नाही, बिलकुल टेन्शन घेवायचा नाही याच्यात. ठीक आहे, पाय गा आता. आता हा एक्स स्क्वेअर आहे, थांब इकडे घेतो मी. अब देखो, अब ये 4x² गुणाकारामध्ये आहे 4, तर तिकडे पराला तर काय होणार? 6.76 भागिले 4. काही घाबरावचा नाही का? बिलकुल घाबरावचा नाही. पाय मी तुम्हाला सांगतो. आता याला डिवाइड करून टाकू पटकन. पाय डिवाइड करतो मी. 6.76 भागिले का नाही 4 करतो. पाय 4 वन जा 4, किती आला गा? 2. पॉइंट आहे म्हणून पॉइंट, आणि एकच अंक खाली घे म्हणजे 7. 4 किती जा? 4 6 जा किती गा? 24. किती उरला? पाय पाय पाय, 7तून 4 गेले 3 आणि हा 6. एकच नंबर सर. 4 9 जा 36. मेला. किती उरला सर? याच्या उत्तराला एक्स स्क्वेअर म्हणजे 1.69. बया उत्तर तर नाही जी बया, हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर जेव्हा पण तिकडे आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जेव्हा अभ्यास करू त्यामध्ये तुम्हाला सांगून देणार, तरी हा जेव्हा केव्हा हा जो वर्ग असते इक्वल टू च्या उजव्या किंवा डाव्या बाजूला जात असतो ना, तेव्हा त्याचा वर्गमूळ होतो 1.69. और ये बच्चा बच्चा जानता है, 1 से 169 कोणाचा स्क्वेअर आहे रे? कोणाचा वर्गमूळ आहे रे? हा पा पा पा, माहित आहे तुम्हाला? 169 हा बयाऊ 13चा आहे, पण हा पॉइंट आहे ना, म्हणून पॉइंट देऊन दे जा. खत्म काम. उत्तर तुमचा समझला का? इसमें और डिटेल वीडियो आपको बहुत जल्द आने वाला है बच्चा. किसमें? वर्ग आणि वर्गमूळ मध्ये. तो आपला टॉपिक उरलेला है. ओके, तो जब वो पर्टिकुलर टॉपिक आ जाएगा मैं आपको उसके बारे में बता दूंगा. किसी को नहीं समझा होगा ना, थोड़ा सा बैक जाके फिर से एक बार देख लेना, आपको ये आ जाएगा. आता हा मी कसं काय केलं याबद्दल, आता हा 169 तुम्हाला पाठ राहायला पाहिजे की कोणाचा वर्गमूळ आहे. ठीक है, अब इसके बारे में ज्यादा डिटेल नहीं जाऊंगा मैं. नेक्स्ट एग्जांपल देखो बच्चा, हा बहुतच कामाचा एग्जांपल आहे. एक नंबर आणि हा मनमाने परीक्षेत विचारतात आजकल. मेरे ख्याल से लास्ट ईयर के एग्जाम में भी, उसके पहले के एग्जाम में भी और उसके पहले के भी एग्जाम में भी, ठीक है, जितने भी नवोदय के एग्जाम अभी पिछले 3-4 सालों में जो हो रहे हैं, उसमें ये एग्जाम्पल पता नहीं उन लोगों का मन माने फेवरेट है. ठीक आहे, मन माने फेवरेट. यामध्ये काय म्हटलं जाते की जर बघा, या ठिकाणी काय आहे? जर जर 85,650 भागीला 125 बरोबर 685.2 होत असेल, ठीक आहे, होत असेल, तर मराठीमध्ये तुम्ही आपल्या पद्धतीमध्ये लिहून टाका. तर तर 6.852 गुणिला 1250 बरोबर किती? म्हणजे इक्वल्स टू किती असा प्रश्न राहते. ठीक आहे, म्हणजे एकाला कंपॅरिझन दिलं आहे दुसऱ्यासोबत. ठीक आहे, बघा, एकाला कंपॅरिझन दिलं आहे दुसऱ्यासोबत. लक्ष द्या, मी थोडंसं याला जागा जास्त घेतोय ना. बघा, काही टेन्शन घ्यायचा नाही. मी सांगतो का, थांब, काही टेंशन घेवायचा नाही, बिल्कुल टेंशन घेवायचा नाही. 1 मिनट बच्चा रुक जाओ, मैं बताता इसको. ये माउस कनेक्ट कर दूं मैं इसके साथ. कनेक्ट हो गया लगा. अब देखो, 1 मिनट.
क्योंकि इसमें थोड़ा सा जगह मेरे को ज्यादा लगेगी इसलिए मैं वैसा किया है ना. अब देखो ज्यादा जगह इसलिए की सिर्फ एक्सप्लेन करने के लिए. ठीक आहे. अब देखो बच्चा, तुम्हाला काय आहे, 8, 5, 6, 50 बघा असं दिलं आहे. 8, एक मिनिट, हा बघा, 8, 5, 6, 50 भागीला 1 से 25 होत असेल, भागीला करत केल्यानंतर 6, 5, 2 असं होत असेल, तर त्याचा प्रश्न काय म्हणते पहा. तर त्याचा प्रश्न म्हणत आहे आपल्याला की 6 पॉइंट, लक्ष दे रे बाबा हा. तर जर हा असा प्रश्न आहे, जर, तर तर सीधा सीधा तर 6.852 गुणीला 1250 बरोबर कितीक म्हणते रे बाबा. पारे शेमड्या उपा पा पा पा. काही टेन्शन घेवायचा नाही. सीधा सीधा जो प्रश्न तुम्हाला विचारलं असते ना, त्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये या दिलेल्या जरला बनवा. जर म्हणजे ताप. हा मोठा ताप आहे डोक्याला. तर याला आपल्याला सोडवणे आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. म्हणजे दिलेलं असं आहे, या पद्धतीमध्ये आणणं आहे. तर 6.852 गुणीला 1250 आहे ना. तर इकडे बघ, इकडे बघ, इकडे काय आहे बघ. तुझ्याकडे 685.2 आहे. हा इकडे बरोबर आहे. चलो, म्हणजे इकडली संख्या फक्त 125 इकडे आली पाहिजे. तर मला सांग 85650 बरोबर. इकडे 685.2. आता हा इकडे येणार, हा भागाकारामध्ये आहे. इकडे येणार तर काय होणार रे, 125. बघा मी या जरला या तरच्या स्वरूपामध्ये बनवण्याचा प्रयत्न करत आहे बस. कारण की इकडे बघा काय आहे, 6, 8, 5, 2 सोबत 1200 आहे. बरोबर आहे, मतलब 125 आहे हा वाला आकडा. तिकडे नेलं मी, बस कुछ नहीं. उसके हिसाब से बनाने की सिर्फ कोशिश करो. इस जो मैं टेक्निक बता रहा हूं उसको बस फॉलो करो. ओके. अब देखो उसके बाद बघा 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 बघा. आता पायगा, आता तुझ्या या तर मध्ये, हा तुझा जो हा तर आहे, या तर मध्ये हा जो पॉइंट आहे, हा 6च्या नंतर आहे. आणि इथे काय आहे जर मध्ये, हा पॉइंट 5च्या नंतर आहे. म्हणजे बघ इकडे, बघ इकडे, बघ इकडे, बघ. हा जो पॉइंट आहे इकडे 5च्या नंतर होता आणि इथे 8च्या आधी आहे. तर 8च्या आधी नेण्यासाठी मला काय करावं लागेल का, टुबुक टुबुक. लक्ष दे बरोबर. हा पॉइंट मी 2 अंकांच्या समोर घेऊन गेलं, म्हणजे इकडे मागे घेऊन गेलं ना, इकडे टुबुक टुबुक. इकडे पॉइंट जेव्हा मी आणत असतो, तेव्हा एक गोष्ट 100% लक्षात ठेवायची, की इकडे उजव्या बाजूला तुम्ही जो बदल करता, तोच बदल डाव्या बाजूकडे पण करायचं. म्हणजे इथला पॉइंट इथे आहे ना, तर हा टुबुक टुबुक 1, 2 म्हणजे हा पॉइंट इथे येणार. म्हणजे 856.50. लक्ष द्या बरोबर मी काय म्हणतोय. म्हणजे हा माझा पॉइंट 8 पॉइंटला मी इकडे 2 टुबुक गेलं ना, तर इकडे पण 2 टुबुक येणार. अच्छा, 2 टुबुक का बरं गेलं रे? कारण की तर मध्ये असं म्हटलं आहे, की हा जो पॉइंट आहे, हा 8च्या समोर आहे. आणि इकडे तर मध्ये 5च्या समोर आहे. मला 8च्या समोर नेण्यासाठी 2 टुबुक जावं लागले. तर इकडे पण तसंच केलं. चला, आता एक पॉइंट इथला आपला क्लिअर झाला. आता हा 1250 म्हणते, पायगा बया. हा का म्हणते 1250. आणि आमच्याकडे किती आहे, 12.5. तर आता हा 50 करासाठी मला एक गोष्ट सांगा. 50 सीधा सीधा, ये 50 करने के लिए मुझे किस चीज की जरूरत पड़ेगी, इस बात के बारे में सोचो बच्चा. आता मला एक गोष्ट सांग, हा 5 आहे. ठीक आहे. हा किती आहे तुमच्याकडे, 12.5 आहे. मान्य करता याला. तर या 12.5 ला मला इकडे शून्य आणायचे आहे. तर काय करणार, म्हणजे इकडे तर शून्य नेहमी असतेच, कोणाकडे नाही राहील तरी. तर याला मी टुबुक से इथे आणलं. मान्य कराल. टुबुक से यहाँ पे लेके आया. ध्यान से देखो बच्चा क्या चीजें चल रही है. टुबुक से देखो मैं क्या चीजें कर रहा हूं. ठीक है. आता मला एक गोष्ट सांग. सीधा सीधा एक कंसेप्ट लक्षात ठेवा बच्चा. ठीक है. मैंने क्या बोला आपको,
अरे यहाँ पे 12 पॉइंट काय के लिए दिया रे मैंने रे? हेट, यही तो मेरे को समझ में नहीं आ रहा था। हाँ, ये देखो बच्चा, यहाँ पे मैंने गलती से, ये देखो, इसको मैं मिटा देता, है ना? ये जो है, ये जब मैं उधर से इधर चीजें लेके आया था ना, ये वाला, हा 1 से 25, तर हा इथे फक्त 1 से 25च लिहायचं होतं, मी 12.5 करून टाकलं होतं, ठीक है? ये गलती हो गई थी, इसलिए मेरा थोड़ा आंसर मैच नहीं हो पा रहा था, क्योंकि इसके साथ कर रहा था, ठीक है? अब देखो, 1 से 25 इकडे आलं, ठीक आहे? याचं काम झालं आपलं, हा बरोबर झालं. आता हा 1 से 25 इकडे काय आहे, तर मध्ये हा एक शून्य वाढवला आहे याने, है ना? 12 से 50 आणि आपल्याकडे 12 से फक्त 1 से 25 आहे. तर मला एक गोष्ट सांग, 1 से 25 मध्ये अगर सपोज तू एक शून्य इकडे लावत आहे ना, तर हा पॉइंट, ज्याचा पॉइंट इकडे वाढतो, तर तसं इकडे पण या पॉइंटचं शिफ्टिंग करायचं, ठीक आहे? एक बघा, हा काय झालं, शून्य इकडे तुम्ही लावलं ना, तर या पॉइंटला इकडे आणायचा, म्हणजे एक शून्य लावलं तर एक शिफ्टिंग, समजलं? एक शून्य लावलं तर एक शिफ्टिंग, एक पॉइंटचं. 2 शून्य लावलं असतं तर 2 अंक समोर गेलं असतं. बस इतकं लक्षात ठेवा. हा काय बनला रे? 85650 नाही, 5.0. समजला का? आता 5.0 म्हणजे काय असते रे? ह्या शून्याला व्हॅल्यू आहे का? म्हणजे उत्तर तुमचं काय राहणार? 8565 राहणार. समजलं का? समजलं का? म्हणजे हा वाला तुमचं उत्तर राहणार. समोर अजून असे प्रश्न राहतील, मी तुम्हाला अजून समजावून सांगतो. असा काही भाग नाहीये की समजून नाही सांगणार आहे. ओके? तरी पण मी तुम्हाला अगर सपोज वाटत असेल तर पुन्हा याला सांगतो एकदा बघा. बघा, बघा, बघा. सीधा-सीधा देखो. मैं आपको तो यहाँ तक तो समझ में आ गया था मैंने जो बताया था, ठीक है? अभी मैं फिर से सिर्फ ये चीज़ रिपीट कर रहा हूँ बच्चा, है ना? ये वाली चीज़ रिपीट कर रहा, देखो, देखो। कोई टेंशन मत लीजिए, मैं फिर से रिपीट करता आपके लिए। कोई टेंशन मत लीजिए, क्योंकि वो थोड़ा-सा मेरा मिसअंडरस्टैंडिंग हो गया था, है ना? इसलिए देखो, 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 कोई दिक्कत नहीं, हो जाता है बच्चा, है ना? देखो, आता मी काय म्हटलं होतं, जर तुम्हाला दिलेली ही संख्या आहे आणि अशी बनवायची आहे. ठीक आहे? तर बघा, तुम्हाला काय करायचं होतं, 6.852 म्हणजे हे इकडे 685 आहे. इकडे 1 से हा 125 आहे, तर हा जो 125 इकडे जो भागाकारात आहे, तिकडे न्यावं लागेल. का? कारण की मला जरला तरच्या स्वरूपामध्ये आणायचं आहे. बस इतकं लक्षात ठेवा. तर लक्ष दे रे बाबा. तर लक्ष दे. मला एक गोष्ट सांग. मला एक गोष्ट सांग. हा 685.2 आहे. बरोबर आहे? हा भागाकार इकडे जेव्हा येतो तेव्हा गुणाकार 125 होतो. मी मगाशी 12.25 करून टाकलं होतं पागलासारखा. चल पाय. तर इकडे काय उरणार का फक्त? 85650. समजलं? आता बघा स्वरूपामध्ये आला. आता पॉइंटचं शिफ्टिंग बाकीचं आहे बरं हां. या तरच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे रेडी आहे. बघ आहे. आता हा इकडली व्हॅल्यू हा येणार आहे एवढं पक्का आहे आपल्याला. पक्का. ओके? देखो. आता बघा. आता इथे 8च्या आधी पॉइंट आहे आणि इथे 5च्या नंतर पॉइंट आहे. तर 8च्या आधी पॉइंट येण्यासाठी मला काय करावं लागेल? टू बुक, टू बुक 2 वेळा उडी मारावं लागेल. मारलं 2 वेळा उडी. तर जर मी इकडे 2 वेळा उडी मारतोय, 1 आणि 2, ठीक आहे? तर मला ह्या पॉइंटला 2 वेळा मागे जावं लागेल. इकडे मी इकडे आलो ना, तर इकडे पण जायचं. एकम, दोनम. अरे वाह, 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 वाह! मतलब 856.50 बरोबर? म्हणजे हा काय झाला तुमचा 6.852. आता बच्चा लक्ष दे रे. ओय! जे काय म्हटलं होतं मी? जर तुम्ही पॉइंट उजव्या बाजूकडे बघा, उजव्या बाजूकडे जितकं बदल करत आहात ना, तितकंच डाव्या बाजूकडे बदल करायचा हा लक्षात ठेवा इथे. काही टेन्शन नाही, ठीक आहे? म्हणजे पॉइंट इकडे उजव्या बाजूकडे तुम्ही काय करत आहात? बघ कुठे नेता? समोर नेता आहात ना, 8 कडे नेता आहात ना, कितीदा जाता समोर? 1, 2दा. तर इकडे पण 2दा समोर न्या ना. आता सर म्हणाल इथे तर पॉइंट नाही आहे जी. बयाऊ कुठली पण संख्येच्या शेवटी पॉइंट राहते म्हणजे राहते. तर इथं पॉइंट आहेच. ठीक आहे? तर हा पॉइंट तुम्ही शिफ्ट केला 2 अंकानंतर. का? कारण कि इकडे तुम्ही 2 अंकानंतर शिफ्ट केला है. ओके? चलो ये क्लियर हो गया होगा. अब देखो, अब बात होती है किसकी? ये 1250 की. हा तर आपलं बनलं. ठीक आहे? 6.8 से 52. यस! तर वाला आपला बनला. तर आता बघा 12 से 50 ला बनवणे आहे. आता 12 से 50 आपल्याला बनवणे आहे. ठीक आहे? आता आपल्याकडे किती आहे? सर माझ्याकडे 125च आहे ना जी. तर बया टेन्शन कायला घेतेस का? आई शून्य आहे ना? तर इकडे एक शून्य वाढव. आता मला सांग, सर इकडे एक शून्य वाढवलं तर इकडे एक शून्य वाढवू का जी? बया तसा नाही करायचा. इकडे एक शून्य वाढवणं म्हणजे तुला का केलास? गुणीला 10 केलास ना? गुणीला 10 केलास तर इकडे गुणीला 10 करशील. इकडे जसा तू गुणीला 10 करते शून्य आणण्यासाठी हा,
शून्य आणण्यासाठी तू गुणीला 10 केलं बरं. जसं शून्य आणण्यासाठी तू गुणीला 10 करतोय तो गुणाकारामध्ये म्हणजे कुठल्या पण 10च्या स्वरूपाच्या दशांश संख्येसोबत आपण गुणाकार करत असतो तेव्हा काय होते, शिफ्टिंग होते बया पॉइंटची कुणाकडे, समोर होत असते. म्हणजे हा पॉइंट कुठे जाणार, इकडे जाणार. किती जाणार, जितके शून्य राहणार. सर एकच शून्य आहे ना जी, नेहमी काय एकच अंक समोर नाही. म्हणजे उत्तर किती, 8 5 6 5.0 होणार. सर पॉइंटच्या नंतरच्या शून्याला काहीच महत्व नाही राहणे जी, हो तर मग झाला तुझा उत्तर किती, 8 5 6 5. ठीक है बच्चा, ठीक है, इसको प्लीज रिवाइंड करके देखिएगा, अच्छा खासा रिपीट करके देखिए, अच्छे से समझ लीजिए, ये सवाल बहुत बार पूछा गया है. चलो नेक्स्ट स्लाइड में जाऊंगा बच्चा, देखो ठीक है. अब देखो, अब थोड़ा फास्ट में करेंगे है ना. देखो 0.5 गुणिला 0.25 गुणिला 5. अरे रे 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 रे, सगळं काही विसरून जा पॉइंट बद्दल, पॉइंट के बारे में भूल जाओ. 0.5 गुणिला 0.25 गुणिला 5 म्हणजे लक्षात काय ठेवाल, 5 गुणिला 25 गुणिला 5. सर ये तो मेरे को आता है सर, ये तो देखो मेरे को थोड़ा थोड़ा ऐसा लग रहा है ये 5 का क्यूब है जी. अब देखो आता पाचा पाचा किती होते, 25. आता 25 गुणिले 25, आता 25 गुणिले 25 म्हणजे 25 चा वर्ग. अरे सर एकच नंबर. और 25 का स्क्वेअर निकालने की, कुठल्या पण संख्येच्या शेवटी जेव्हा 5 असते त्याचा वर्ग काढण्याची एक तुम्हाला कला सांगितली होती. काय तर या 5 ला डायरेक्ट म्हणायचा किती, 25 सर. आणि 2च्या समोर काय येते, 3 सर. तर 2 तिरी 6 सर. सर 25 चा वर्ग झाला मा. ठीक आहे ना, तर काय टेन्शन घेतेस. पाय 6 से 25, पण हा तुमचा उत्तर आहे का, कुठं आहे का पर्यायामध्ये, बी हाच आहे. पण कधी कधी 2-2 पर्यायात राहते. आता किस्मत मोठी बाकी होती, टेन्शन काही घ्यायची गरज नव्हती. पण तरी पण 2-2 पर्यायामध्ये 6 से 25 असेल तेव्हा काय करायचं, बघ अरे पाय 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 टुकुर टुकुर पाय, का करायचा, बघायचा की पॉइंट नंतर अंक किती आहेत, किती आहेत, 1 2 3. तर 3 अंकानंतर पॉइंट देऊन द्यायचा. सर 1 2 3 दॅट म्हणजे किती, 0.6 से 25. तसं पर्याय अगर सपोज वेगळे वेगळे असतील तर इतकं टाइमपास करायची गरज नाहीये. फाट से 6 से 25 आलं होतं ना, कुठला पर्यायामध्ये 6 से 25 आहे वो देखना, काम खत्म. ठीक आहे, जास्त दिमाग लावायचे नाही याच्यामध्ये. ठीक आहे, चला बघा हा प्रश्न, बघा हा प्रश्न बिलकुल आधीसारखा प्रश्न आहे. कोणत्या वाल्या, माहित होतं ना ते दोन संख्यांच्या गुणाकारवाला, तसंच. ठीक आहे, इथं बघा काय म्हणतोय प्रश्न, पहिले लिहून घ्याल तुम्ही. काय म्हणणं आहे प्रश्नाचं, की दोन संख्यांचा गुणाकार 21.12 से 25 आहे. दोन संख्यांचा गुणाकार 21.1 से 25 आहे. ठीक आहे, जर जर एक संख्या दुसऱ्या संख्येच्या दोनपट असेल म्हणते, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या दोनपट असेल तर छोटी संख्या सांगा, असा त्याचा म्हणणं आहे. तर बयाऊ लक्ष द्या माझ्याकडे, पहा. तर पहिली संख्या आणि दुसरी संख्या असंच म्हणणं राहते, कारण की दोन संख्यांचा गुणाकार 21.1 से 25 आहे असा मी नाही म्हणत बयाऊ, तो म्हणते. ठीक आहे, तर त्यापैकी एक संख्या दुसऱ्या संख्येच्या दोन पट आहे. काय, एक संख्या, बघा हा प्रकार समजून घ्या, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या दोन पट आहे. ठीक आहे जी, दोन पट आहे. म्हणजे पहिली जे संख्या असेल, मला सांग, एक संख्या म्हणजे पहिल्या संख्येबद्दल माहित आहे की दुसऱ्या संख्येबद्दल माहित नाही का. अगं पहिल्या संख्येबद्दल तुला माहिती आहे सगळं काही, की ते दोन पट आहे म्हणून. कोणाच्या, तर दुसऱ्या संख्येच्या. बया तुला दुसऱ्या संख्याबद्दल माहित आहे का, नाही. तर दुसऱ्या संख्येला काय मान, एक्स मान. तर पहिली संख्या काय होईल गा, दोन पट कोणाच्या, दुसऱ्याच्या. तर 2 गुणिला दुसरा, म्हणजे पहिली संख्या काय राहणार, 2x राहणार. बस ही संख्या इथे पुट करून टाका. चला हे संख्या इथे पुट करतो, कुठे, म्हणजे हे जे आपण पहिले बनवलं होतं ना, पहिली गुणिला दुसरी म्हणजे किती, 21 से, अरे बापा, 1 2 5. ठीक आहे, तर बघ पहिली संख्या काय आहे, दुसरीच्या दोन पट आहे म्हणजे 2x. दुसरी संख्या काय आहे, x. ऍट खत्म काम सर, हा एकच नंबर एक्झाम्पल आहे. चला 2x इंटू एक्स, 2x चा स्क्वेअर. और सर ये तो एकच नंबर आहे जी. हा एक्स स्क्वेअर करना पहिले, हा 21.125 डिवायडेड बाय, आता 2 चा गुणाकार आहे इथे येणार तर भागाकारामध्ये जाणार. चल 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 भागाकार करू रप हा, पाय 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 हा, 21.125. ठीक आहे, 21.125. चल 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 चल, 2 1 जा
2 सर मेला सर एकच आला ना जी हा वाला एकच घेऊ का जी हा घेऊ का बया माहित आहे ना तुला का करावं लागते की ती एकच अंक एका वेळेस घेता येते दुसरा नाही घेता येत बया ठीक आहे पण त्या घ्यायसाठी काय करावं लागेल एक शून्य द्यावं लागेल तेव्हाच तू दुसरा अंक घेशील बया समजला का नाही समजला तुला तुला नाही समजला थांब सांग पाय आता पाच 10 10 10 10 10 10 आता किती झालं 10 झालं ठीक आहे आता त्याच्यानंतर जसं तू हा शून्य घेतला तसा तू साईडचा पण अंक घेऊ शकते ठीक आहे एका वेळेस फक्त एकच अंक घेता येतो ठीक आहे पण दुसरा अंक घेण्यासाठी शून्याचा उपयोग करायचा पण हा पॉइंट आहे ना जी लावून तर मग काय टेन्शन घेतेस हा दोन कितीचा 11 तू 5 जा 10 होते सर सर हा कोणताच पर्याय नाही दिसे बया हा मोठी संख्या येत आहे हा छोटी संख्या येण्यासच आहे टेन्शन नको घेऊ ठीक आहे चल पाय 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 आता पाय मग का करावं लागते पाय 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 आता 10 झालं मग किती 12 सर 2 6 का नाही 12 होते हो ठीक आहे ना ठीक आहे मग सर हा 5 घेऊ का जी गेलं तर 2 2 जा 4 ठीक आहे सर एकच आला जी पॉइंट घेऊ का पॉइंट बया येते पॉइंट पहिलेच घेतला आहेस ना काय लेपाजून घेतो म्हणतेस ठीक आहे हा पॉइंट कितीक जा 0 पॉइंट लावता बरोबर 2 5 जा सर एकच नंबर जी हा मोठा भाग काय आता मग ठीक आहे एक्स स्क्वेअर हा काय होणार 10.5625 सर पर्यायामध्ये दिलाच नसेल ना जी भैया हा एक्स स्क्वेअर आहे तिकडे जाणार तर काय होणार वर्गमूळ 10.5625 समजला का गा हा समजला का गा तुम्हाला इथपर्यंत ठीक है अब एक मिनट इसको मैं थोड़ा छोटा करता मतलब आपको समझ में आ जाएगा और एक मिनट एक मिनट दिख रहा होगा सभी को थोड़ा उसको छोटा कर रहा बच्चा काही टेन्शन नको घ्या सब करू आपण ठीक आहे अब देखो बच्चा आता तो वर्गमूळ मध्ये आला ठीक आहे आता मला वर्गमूळ गायब करायचं आहे ना वर्गमूळ गायब करण्यासाठी मी फक्त एक हे मेथड सांगतोय आता हे वर्गमूळ बघा 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 इथे घाबरायचं नाही बच्चा अब मैं आपको बस एक चीज ट्रिक बता रहा ट्रिक इन द सेंस ट्रिक नहीं बोल पाओगे ते मेथड आहे वर्गमूळ मधून काढण्याची ठीक आहे तर हा कोणाचा वर्गमूळ राहणार हा आपण बघायचा आहे तर जेव्हा मी तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ रिगार्डिंग जेव्हा प्रश्न येतील ना आपला जो टॉपिक होणार आहे त्यामध्ये जरूर पूर्ण सांगून टाकणार आता सध्या पुरता उत्तर काढण्याच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला हा म्हणजे एक टाइपचा थोड़ा एक्सप्लेन करत है कि हा कोणाचा राहू सकतो ठीक है समझ रहे हो है ना अब देख बच्चा अब इसको अगर सपोज मुझे एक्सप्लेन करना है तो मैं कैसे करूंगा अब थोड़ा सा इसमें मैं डायरेक्ट बता दूं क्या आपको क्योंकि इसको एक्सप्लेन करने के रिगार्डिंग एक अलग मेथड रही यार एक मिनट इसको एक्सप्लेन करने के रिगार्डिंग एक अलग मेथड है वो पहले मुझे आपको बताना पड़ेगा ठीक है आपको अभी बता दूं क्या अभी तो नहीं बता पाऊंगा कैसा करूं कैसा करूं अभी तो यार आपको मैं डायरेक्टली बता देता कि इसका आंसर ये है करके ठीक है चलो फिर कैसा आया है ये अगर सपोज आपको बताना है ना तो बघा हा तेव्हा तर मी सांगणारच आहे तुम्हाला ठीक आहे आता फक्त बघा दोन दोनचे मी गट करत आहे ठीक आहे मग 10 फक्त मी सांगणार आहे तेव्हा फक्त आता थोडंसं रफ सांगत आहे तुम्हाला 10 हा कुणाच्या वर्गाच्या मधात येतो हा बघायचा तर 3चा वर्ग आणि 4च्या वर्गाच्या मधात येतो 3चा वर्ग म्हणजे काय रे 9 अरे जमलं ना काम म्हणजे 9 आणि हा 16च्या मधात येतो म्हणजे ह्या 3नेच गुणाकार करायचं 3 तिरी 9 ठीक आहे मी अंदाज लावला की हा 25 असू शकते बाबा ठीक आहे आणि त्यानीच बेरीज करायची 9 ठीक आहे मायनस कराल तर हा एक उरतो हा पूर्णच्या पूर्ण गट खाली घ्यायचा 156 जनरली मी अगर सपोज विचार करणार 9 2 सोबत ठेवेल ना मी अंदाज लावला ठीक आहे तर इथे 2 मग नंतर सांगणारच आहे मी तुम्हाला पण हा पॉइंट आहे म्हणून पॉइंट तर कोणत्या ठिकाणी दिसत आहे तर हा 3.2 ठीक है अब इसके बारे में उतना डिटेल में नहीं जा रहा बच्चा यहां तक तो अपना पढ़ा हुआ है यहां तक अपना पढ़ा हुआ है ये जो पोर्शन है ठीक है ये जो पोर्शन है ये जो वर्गमुळाचं रूपांतर कसं काय नॉर्मल संख्यामध्ये करायचं
ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते जो आपला नवीन टॉपिक जेव्हा सुरू होईल ना त्याच्यामध्ये तुम्हाला जरूर मिळेल. ठीक आहे, की त्याचं रूपांतर कसं करायचं. ठीक आहे, तर याचं उत्तर 3.2 मला इथं आधी कळलं होतं म्हणून मी डायरेक्ट उत्तर काढलं. ठीक है, तो चलो ये मैं बता दूंगा बच्चा. ओके, कोई टेंशन नहीं है. ठीक है, चलो नेक्स्ट देखो. आता बघा, 7 7 2 9 भागीला 0.27 भागीला 500 गुणीला 0.6. काही टेन्शन घ्यायचं नाही रे. पाय रे, टेन्शन नाही घ्यायचं. काय भागीला आहे ना, पहिला हा वरचावाला पहिले करू आपण. ठीक आहे, कसं करायचं लक्ष दे. कसं करायचं, 729 भागाकारामध्ये आहे, भागाकारात आहे तर ने भागाकारात 0.27 तो भागाकारात आहे, काही टेन्शन नको घेऊ. आता आता हा 5 आणि हा 6 आपण पॉइंटला विसरतो ना गा. पॉइंटला विसरतो का नाही विसरत, तर 5 सक किती, तर 30 होते ना जी. आणि हे शून्य आहेत तर लावून टाक ना जी. ठीक आहे सर, हा एका अंकानंतर पॉइंट आहे तर येथे लावू का जी, तर लावून खतम का. बघा मी काय केलं, 500 गुणीला जेव्हा 0.6 करायचं असते, 5 सक मी 30 केलं आणि हे दोन शून्य जसेचे तसे लावले, पण एका अंकानंतर पॉइंट आहे म्हणून इथं पॉइंट दिलं, तर हा 300 झाला. समजला का रे, समझला. ठीक है, तो बघा नीचे का तो हो गया सर 729. ऊपर का बया ऊपरचा होने की काच है देख, तो 0.27 कैसा करेगा तू, बता बता. पॉइंट नंतर दोन अंक आहेत सर, इथे काहीच नसे ना जी, तर मग वरती दोन अंक लावून दोन शून्य लाव. राइट, बॅलन्स झाला का जी. हा बस मेला मग. डिवाइडेड बाय किती जी, 300 जी. आता 27 किती जा 729. अब देखो बच्चा, अब देखो जिसको क्यूब और स्क्वायर आता है आराम से वो चीजें को कर सकता है. क्या ये बात पकड़ में आई क्या, क्या ये बात पकड़ में आई क्या. अब 729 बच्चा 9चा क्यूब आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, 9चा क्यूब आहे आणि हा 729 हा 27चा वर्ग पण आहे. ज्याला छान येतो तो रपाक से उत्तर काढू शकते. ठीक आहे, तर हा 27 शून्य शून्य भागीला 300 शून्य शून्य मेला. ठीक आहे, तर 3 किती जा, तर 9 जा, तर तुमचा उत्तर बच्चा 9 राहणार. ठीक आहे, आता बघा भागाकार तुम्हाला आला पाहिजे का. हा, तुम्ही म्हणाल सर आम्हाला भागाकार नाही येत, तर मग तुम्हाला नवोदय नाही येईल, हाय लक्षात ठेवा. ठीक आहे, तर मी काय केलं तुम्हाला सांगतो. बघा पुन्हा, की हा 729 शून्य शून्य होता ना भागीला 27 आणि हा भागीला 300 होता. समजला का गा, समजला का गा. तर पाय हा 3 9 जा 27, 9 सोबत केलं होतं. ठीक आहे, आता तसं बघाल तरी मी इथं इथं डायरेक्ट सांगतो बघा, 9 सोबत पण करू शकतो मी. 9 कितना जा, 9 3 जा बच्चा. काय होयाला रे येले रे, 9 3 जा 27 और 9 कितना जा 81 जा. ठीक है, अब 3 1 जा 3 और 3 कितना जा 27 जा. समझ रहे हो बात को. वरती काय उरलं रे, 27,003 से 0,0,0,0 मेला 3 किती जा, तर 9 जा. मर्जी तुमची, नाहीतर मग हा आपल्याला जर पूर्ण पाठ आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे का गा, समजला का गा. ठीक है, आता पहा का, पहा पहा. अब एक बात समझ लो, सीधा सीधा कंसेप्ट अब उसका हो गया. अब इसके बारे में आओ. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इक्वल्स टू, 18च्या बरोबरीचा कोणत्या पर्याय नाही. 18च्या बरोबरीच्या कोणता पर्याय नाही, असं मी नाही म्हणत, असा प्रश्न म्हणते. याच्या आधी 18च्या बरोबरीचा कोणता पर्याय आहे असं प्रश्न होता. ठीक आहे, तर आता मला एक गोष्ट सांगा रे, सीधा सीधा एक कन्सेप्ट आहे. ठीक आहे, बघ, अगर सपोज मी 180 गुणीला 0.1 केलं, तर 180 गुणीला 1 म्हणजे 180च होते बया. आणि 0.1 आहे म्हणजे काय होणार, 0.1 आहे म्हणजे काय होणार, तूच विचार कर. जेव्हा 0.1 असते, लक्ष दे हा, जेव्हा 0.1 असते, एक आहे तर एका अंकानंतर पॉइंट द्यावा लागते, तर हा इथं झाला तर हा पॉइंट इथंच गेला ना का, म्हणजे हा झाला तरी 18. अरे सर उत्तर बया, कोणता उत्तर पर्याय नाही म्हणते, हा लक्षात घे बया. नाही वाला आहे, हा तर आहे. ठीक आहे, हा उत्तर नाही आहे म्हणजे त्याला 18 येतोय, 18 नाही आला येणारा कोणता आहे म्हणते बया तो. लक्ष दे. मग मला अंदाज थोडासा इथून मी करू शकतो. पाय 9 दुने 18 होते भाऊ. पाय 9 दुने 18 होते. अंदाज अंदाज बना रहे अपन.
9 दुने 18 ना मग हा शून्य एक पॉइंट नंतर हाही नाही होत हा तर म्हणजे होत नाही म्हणजे इन द सेन्स 18 येतोय हा 18च्या बरोबरीचा आहे बरं करून बघाल तर 18च्या बरोबरीचा आहे आता हा वाला बघू पा 450 जो आहे बच्चा अगर सपोज 0.04 सोबत गुणाकार करून बघेन ना मी 45 चौजा 180 होते भाऊ आणि तो म्हणजे 2 अंकानंतर पॉइंट अरे हाई 18च्याच बरोबरीचा आएगा आता हा वाला पाय अब ये देखते अब 18 से गुणीला जर 0.1 करणार 18 गुणिले 1 18 से गुणीला 1 किती गा 18 होते किती अंकानंतर पॉइंट आहे 1 तर दिलोगा सर हाच एकमेव संख्या आहे जे 18च्या बरोबरीची नाही आहे म्हणजे तुमचा उत्तर कोणता डी समजलं का एक तो आपण जो अभ्यास केला आहे पॉइंटच्या रिगार्डिंग वाला ते यामध्ये सगळे यूज करायचे ठीक आहे चलो नेक्स्ट प्रश्न बघा कोणता पर्याय 75च्या बरोबरीचा आहे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ऑल ऑफ दी अबाव दिसता बरोबर दिमागात पहिले उत्तर ऑल ऑफ दी अबाव करून टाकायचं म्हणजे यापैकी सगळे ठीक आहे तरी पण थोडासा डाऊट राहिलाच तर करून पाहूनच टाकायचा आता 150 भागिले 2 करजो ठीक आहे तर हा 2 7 जा 14 होते मेला 2 5 जा सर 75 आला जी मग बया 3000 ला 4 ने 40 ने डिवाइड कर शून्य शून्य तो मेला 4 7 जा 28 अजी हो जी सर 4 5 जा 20 मी तुला म्हणलं होतो हे टाइमपास करण्याची मशीन आहे ऑल ऑफ दी अबव यापैकी सगळे दिसले उत्तर डायरेक्ट मारून टाकावचा तू कोणच गा ऑल ऑफ दी अबव ठीक आहे टाइमपास करावचा नाही चलो आता पहा मी म्हटलं होतं तुम्हाला हा प्रश्न जर तर वाला जर आणि हा तर हा जर आणि हा तर इथे इफच्या ठिकाणी जर लावायचा आणि त्यांच्या ठिकाणी तर लावायचा आणि इक्वल टू म्हणजे माहितच आहे का होते ठीक है चल पा अब देख बच्चा ये बहुत बढ़िया एग्जाम्पल रहता है 9640 भागीला 160 बरोबर 60.25 असेल तर हा जर झाला तर म्हणते तुम्हाला तरच्या स्वरूपामध्ये आणायचं आहे ठीक आहे तर तुमचं काय आहे तर लक्ष दे 6 से 2.5 गुणीला 16 तर पायगा म्हणजे या स्वरूपामध्ये आपल्याला बनवायचं आहे हे स्वरूप मला इकडे दिसत आहे ठीक आहे तर आता लक्ष दे तर या 60.25 ला इकडे गुणाकारामध्ये 16 आहे इकडे हा भागाकारात आहे तिकडे जाणार तर काय होणार रे गुणीला 160 होणार ठीक आहे तर इकडे काय उरणार रे 9640 उरणार आता लक्ष द्या काय काय मी करत आहे फरक बघा मला या तरच्या स्वरूपामध्ये आणायचं आहे तर बघ लक्ष दे रे अय चांड्र्या पाय लक्ष दे इथे 2च्या नंतर पॉइंट आहे आणि इथे 2च्या आधी पॉइंट आहे लक्ष दे शेमड्या पाय इकडे 2च्या आधी पॉइंट आहे मला पॉइंटची शिफ्टिंग कुठे करावं लागेल राईट मध्ये करावं लागेल तेव्हाच तर पॉइंट बनेल ना का हा म्हणजे हा 602.5 जर मी राईट कडे शिफ्टिंग केलं तर इकडे पण जो हा पॉइंट आहे राईट कडे शिफ्टिंग करायचं म्हणजे 964 आता हा 0 पॉइंट तर कुठे होता पॉइंट कुठे होता लक्ष दे पॉइंट कुठे होता इथे होता तर इकडे समोर एक अंक जाणार समोर काहीच नाही जी तर बया शून्य लावून एक समोर नाही म्हणजे हा काय झाला 96400 झाला समजला का गा ठीक आहे चल आतापर्यंत समजला हो सर असा तर झाला जी मग हा 160 बया हा 16 बनवा म्हणते 16 आता हा 16 केव्हा बनेल गा हा 160 आहे ना बिचारा 160 आहे या 160 ला मी भागीला जेव्हा 10 करतो तेव्हा हा का बनते तेव्हा का बनते 16 बनते ठीक आहे तेव्हाच हा 00 मरेल ना गा तर हा 16 झाला झाला 16 तर आता मला सांग इकडे तू भागीला 10 केलास है ना तर इकडे पण भागीला 10 करावाच लागेल मग का मेला मग उत्तर का 9640 कुठे आहे ओ बे पहिलाच उत्तर आहे समजला का रिपीट करके देख लेना बच्चा समझ में आ जाएगा ज्या गोष्टी तुम्ही उजव्या बाजूला करता त्याच गोष्टी तुम्हाला डाव्या बाजूला करायच्या ठीक है ओके चला नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न बग खत्म हो रहा है बच्चा खत्म हो रहा है आखरी एग्जाम्पल है अपने अभी चलो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टेन्शन घ्यायचा बिलकुल नाही या दिलेल्याची संख्यांची काय म्हणजे उत्तर काय राहणार आहे असा प्रश्न आहे उत्तर काय केव्हा जेव्हा 1x1.40 भागाकार 4.160 सोबत तुम्ही कराल तर सीधा प्रश्न आहे काही टेन्शन घेवायचा
नाही. आता बघा इकडे वरती पॉइंट नंतर किती अंक आहेत. पॉइंट नंतर किती अंक आहेत ते मोजा फक्त. मोजा. पॉइंट नंतर इकडे वरती 2 अंक आहेत, ठीक आहे? आणि इथे खाली किती अंक आहेत रे? 3 अंक आहेत. म्हणजे तो बॅलन्स आहे का गा? तुम्हीच सांगा. बॅलन्स आहे का तो? सर नाही आहे ना जी बॅलन्स. तर मग बॅलन्स कर ना बया. तर इथे खाली किती आहेत? 3 अंक. वरती 1, 2च आहेत. तर बॅलन्स कर. बॅलन्स केलं जी. तर मग पॉइंट मेला. 166400 पाय भागिले 4160 मेला. काय झाला? मेला. तर मला एक गोष्ट सांग पाय. आता 1664 भागीला तू जेव्हा 416 करजो. पाय लक्ष दे बया, लक्ष दे. आणि हा इकडे एक शून्य आहे. बघा मी डायरेक्ट उत्तर कसं सांगत आहे तुम्हाला. पाय 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 बया डायरेक्ट. मी जेव्हा याला भागाकार करणार आहे, हा 100% याला भाग तर जाणारच आहे, ठीक आहे? पण जे कोणताही माझं उत्तर येणार आहे त्याच्या शेवटी शून्य जरूर राहणार आहे. शेवटी शून्य जरूर राहणार आहे. का? कारण की इथे बघ शेवटी शून्य आहे. शेवटी शून्य. तर कोणत्या पर्यायामध्ये शेवटी शून्य आहे? ओबे सर पहिल्यामध्येच तर आहे जी. मग झाला उत्तर तो. तर मग तरी पण तुम्हाला सोडवणच पाहिजे. तर पहा 416. आता पाय हा शेवटी शून्य पाहिजे आहे मला. तर मी याला विसरत आहे, ठीक आहे? मला 3 अंकेच्या 4 अंकामध्येच रूपांतर होऊ शकतो गुणिला कराल तुम्ही तर, ठीक आहे? तर इथं शेवटी 4 आला पाहिजे. शेवटी 4 केव्हा येते का? 4 सोबत गुणाकार करून पाहायला मला काही टेन्शन नाही. इथे सप्पाच जागी 4 आहे तर 4 नच गुणाकार करून पाय. 6 4 जा 24, 4 1 जा 4 आणि तो 6 आणि 4 4 जा 16. सर एकच नंबर काम जी. म्हणजे हा 4 न गुणाकार करीन तर 1664 होते आणि मग हा मायनस करीन तर 000 होते. मग हा 0 खाली घेतो ना मग हा 0 सोबत गुणाकार. मग हा 0. बया इतका टाइमपास कायले करावचा? मैंने क्या बोला था? शेवटी 0 बोला था ना मैंने. शेवटी 0 बोला था कि नहीं बोला था? तो बस देखो कहां पे 0 है, वो तुम्हारा आंसर. अरे बात समझ में आई क्या रे? वाह. वेळ वाचवा आंदोलन वाला काम सुरू आहे आपला. मस्त अभ्यास करा तुम्ही का आता. एकच नंबर अभ्यास करू आपण सप्पाई जण. सप्पाच्या सप्पाई जण एकच नंबर अभ्यास करावचा आहे, ठीक आहे? आता आता हे 3 प्रश्न मी तुमच्यासाठी देऊ का? हा पहिला प्रश्न काय म्हणतोय बघा. 3 प्रश्न तुमच्यासाठी होमवर्क राहतील. पाय 2 संख्यांचा गुणाकार. 2 संख्यांचा गुणाकार किती आहे म्हणते? 35.3225. ठीक आहे? जर आहे म्हणते. काय म्हणते? आहे म्हणते. जर तर तर नाही नाही जर तर नाही. थांबा थांबा. हा 2 संख्यांचा गुणाकार 35 पॉइंट आहे. ठीक आहे? जर जर त्यापैकी त्यापैकी एक संख्या झाला रे 4.50 असेल. फास्ट मध्ये काढण्याचा प्रयत्न करा. तर दुसरी संख्या कोणती? हा प्रश्न आहे. ठीक आहे? हे पर्याय दिलेले आहेत. उत्तर पाहिजे मला. ठीक आहे? कमेंट सेक्शन मध्ये उत्तर बिल्कुल पाठवा. ठीक है? अपन नहीं तो मैं क्लास में डिस्कस करूँ. ठीक है? चलो नेक्स्ट आखिरी के 2 सवाल बच्चा. अरे उबे आखिरी प्रश्न होता का हा? अरे खत्म. ठीक है? हा आखिरी प्रश्न तुम्हाला सोडवणं अन्याय आहे. ठीक है? बाकी ठीक है? बाकी हम लोग तो क्लास में मिल जाएंगे बच्चा, है ना? नेक्स्ट वीडियो के लिए रेडी रहिएगा. ठीक है? तो तब तक बहुत बेहतर तरीके से इस चीज को समझ के पढ़ाई कीजिए. कंसिस्टेंसी रखिए. सच बता रहा हूं आप बहुत बेहतर बनोगे, है ना? तो बहुत जल्द मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक ख्याल रखिए, खुश रहिए. टाटा, बाय बाय.